नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण गाजरचा हलवा करणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर साल काढायची आहे। आता साल काढून झाली की अजून आपल्याला एकदा ही गाजर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता गाजर धुवून झालेले आहे। आता खीस तयार करून घ्यायचा आहे। आता लांबसर असा खीस तयार करायचा आहे आणि गाजर खिसताना आपल्याला जाड खिसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे छान असं जाडसर खीस तयार होतो। आता अशा प्रकारे पूर्ण गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहे। आता पूर्ण गाजर खिसून तयार झालेले आहे। आता लगेचच आपल्याला गाजरचा हलवा करायला सुरुवात करायची आहे। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं। इथं मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे। आता लगेचच गाजर खिसून घेतलेले होते ते सुद्धा टाकायचे। 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे गाजर परतवून घ्यायचे आहे, म्हणजे गाजरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असते ते कमी होते आणि गाजरच्या हलव्याला रंग सुद्धा छान येतो। तुम्ही बघू शकतात लगेच रंग बदललेला आहे। आता लगेचच यामध्ये दूध टाकायचं आहे। इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, त्यासाठी मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे, कारण मी इथं मिल्क पावडर किंवा खवा हे वापरणार नाही। फक्त दुधापासून आपल्याला हा गाजरचा हलवा तयार करायचा आहे। त्यासाठी मी अर्धा किलो गाजर, त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे दूध छान आपल्याला आटू द्यायचं आहे। आता छान असं दूध आटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात दूध पूर्णपणे आटून झालेलं आहे। आता लगेचच यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची आहे आणि आवडीनुसार साखरसुद्धा टाकायची आहे। आता साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरला तरीसुद्धा चालेल, कारण पूर्णपणे दूध आटलेलं आहे, तर तुम्ही गुळाचा वापरही केला तरीसुद्धा चालेल। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता लगेचच तडका पॅनमध्ये आपल्याला साजूक तूप टाकायचं आणि काजू बदाम टाकायचे आहे। आता काजू बदामचा थोडा रंग बदलला की लगेचच आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये टाकायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही बघू शकतात पूर्णपणे दूधसुद्धा आटून झालेलं आहे आणि साखरेचं पाणी झालं होतं ते सुद्धा पूर्णपणे आटून झालेलं आहे आणि गाजरच्या हलव्याला तूपसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे तुम्ही जर 7 ते 8 दिवसासाठी जर हा गाजरचा हलवा तुम्ही करून ठेवत असाल तर पूर्णपणे दूध आटू द्यायचं आणि साखरेचं जे पाणी झालेलं असतं ते सुद्धा पूर्णपणे आटू द्यायचं आणि तूप सुटेपर्यंत हा गाजरचा हलवा आपल्याला होऊ द्यायचा आहे। म्हणजे आरामात तुमचा हा गाजरचा हलवा 5 ते 6 दिवस खूप छान राहतो आणि चवीला तर गाजरचा हलवा खूप छान मस्त होतो। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।